जय श्रीराम मंडळी, सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एक खूप क्यूट गोष्टीसाठी असणार आहे. तो म्हणजे गेल्या मागच्या काही 7-8 महिन्यापासून एक स्ट्रीट डॉग होती, जी म्हणजे ग्राउंडच्याच जो रूट आहे तिथं असायची. सुरुवातीला मी आणि माझा एक बेस्ट फ्रेंड आहे, आम्ही मिळून त्याला खाऊ घालायचो. आता सुदैवानं तिचं जी हालत आहे खूप चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे. कारण की पहिले जेव्हा आम्ही बघितलं होतं, ती अशी खूप खूप कमजोर होती. पण तिला आता राईस, टोस्ट, दूध वगैरे सगळं खाऊन तिची तब्येत आता इतकी छान झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं की आज सकाळी परत मी तिला खाऊ घालायला गेलो होतो, टोस्ट वगैरे. तर ती स्वतः मला तिच्या पिल्लांजवळ घेऊन गेली. आता ते पिल्ले कसे तुम्ही सकाळी बघितलेच. बहुतेक मागच्या आठवड्यात तिला भेटायला गेलो होतो मी पहिल्यांदा. तेव्हा तिची हालत जरा नरम-गरम होती. पण आज सगळं जेव्हा बघितलं, ती इतकी खुश होती मला बघून. मग सकाळीच ठरवलं की संध्याकाळी मी तसं मी ग्राउंडला जाणारच आहे. तर जाता-जाता तिच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ. तर तिच्यासाठी भात आणि आता जाता-जाता दूध घेणार आहे. तर तेवढं तिला मिक्स करून खाऊ घालू. तर तुम्ही पण बघा ती कशी आहे आणि तिचे पिल्ले, सॉरी, ती कशी आहे आणि तिचे पिल्लेसुद्धा. तर चला जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तिकडे जाऊया. तर मंडळी, मी ज्याप्रमाणे म्हटलो होतो की आपण जिथे जाणार आहे त्या स्ट्रीट डॉगला खाऊ घालायला भात घेऊन, तर आपण तिथं आलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता. ए, उभं आहे, चल. तिला आता माझी इतकी सवय झाली आहे की मी दुरून जरी दिसलो आणि आवाज नाही जरी दिला तरी ही बरोबर माझ्याजवळ येऊन थांबते. आता हिनं ज्या ठिकाणी पिल्ले दिलेले त्या ठिकाणी आपण जाऊ आणि हिच्यासाठी जे आपण खायला आलेलं आहे भात आणि ग्रेव्ही, ती खाऊ घालू. पहिले एकदा तुम्हाला दाखवतो इथे पिल्ले कुठे आहे ते. आणि तसं तुम्ही बघू शकता ही पण माझ्या मागे मागे येते. आज सकाळीच मला कळालं की हिला पिल्ले झाले म्हणून. आणि ही इतकी एनर्जेटिक आहे आज सध्या. अरे कुठे गेलं ते? ए, सकाळी बघ असं वरती वरती वरती. हां, थोडं कन्फ्युजन झाले. तर हिचं घर, चल दाखव पुढे, दाखव, चल दाखव दाखव दाखव. ऐक मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे इथे इथे. अगं तू बाजूला सर ना, तू बाजूला सर ना, तू बाजूला सर ना. तर इकडं इकडे 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 या साईडला आहे. तर माहीत नाही इथून दिसत आहे का नाही. तर हे बघा मस्तपैकी झोपलेले आहे. अगं नाही नाहीत ना तुझे पिल्ले, मी आहे का आता. एकदा हिला खाऊ घालू जेणेकरून ही बाजूला भिजले आणि आपल्याला पिल्ले पण बघता येईल. तर या ठिकाणी ही मला इथं जेवण तयार करू देत नाही आहे, तुम्ही बघू शकता. खूपच गोंडस लेकरं आहे. आणि बघा किती छोट्याशा जागेमध्ये ना इथं जे घर आहे ते तयार करून ठेवलं आहे. तर चला, हिला खूप भूक लागली असेल कारण की आसपास तर काही नाहीच आहे. तर चला तयार करू, हिला खाऊ घालू आणि मग ग्राउंडला जाऊ. बरी. तर मित्रांनो, काही जास्त अवघड नाही हे तयार करण्यासाठी. जर का तुमच्या पण घराजवळ असे काही लहान पिल्ले किंवा त्यांची आई असेल तर त्यांनासुद्धा नक्की खाऊ घाला. आहे काही नाही, फक्त आपला साधा भात आहे आणि एक 30-40 रुपयाची ग्रेव्ही भेटती. कुठली आहे पेट शॉपमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि त्यांना म्हणू शकता की ग्रेव्ही द्या. तर ही खूप स्वस्त पडते. आणि मेन म्हटलं तर भात जास्त असल्यामुळे यांना पोट पण भरते. आणि जे मेन मेन न्यूट्रिशन्स असतात जे की पिल्लांसाठी आणि त्यांच्या आईसाठी खूप महत्त्वाचे असतात ते याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता मी दरवेळेस म्हणतो असं. हे बघा ही पण कशी बसली आहे वाट बघून. तर चला
भुकालेली काय म्हणतात नानाची नाग त्याच्या खूपच भूक लागलेली होती पिल्लाला. तर हिला भात आणि चिकन ग्रेव्ही मस्तपैकी खाऊ घालू आणि ही जोपर्यंत खात आहे तोपर्यंत याच्या पिल्लांना बघून येऊ. तर पिल्ले बघितले आहे ना, खूप घाम आला आहे कारण की ही व्यवस्थित तिचं काही तयार करू देत नव्हती, नुसतं माझ्या आजूबाजूला फिरत होती. तुम्ही पिल्लांचा आवाज ऐकला असेल कारण की जास्त नाही, बहुतेक 1 ते 2 दिवस तरी झाले असतील या पिल्लांना जन्म घेऊन. आणि बरं झालं आज माझं लक्ष हिच्यावर गेलं. आणि ना मी म्हणजे मला माहीतच नव्हती की पिल्लं झाली. ही स्वतःहून मला तिथे घेऊन गेली पिल्लांजवळ आणि खाऊ लागलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पिल्ले किती आरामात बसले माझ्या हातामध्ये. अजून यांची डोळे पण उघडली नाही आहे. तर चला हिचं लक्ष इकडे जायचं आहे आधी. याला वापस जिथून उचललं होतं तिथं वापस ठेवून देऊ. किती गोड आहे बघा. काय ग बाई पूर्ण. तर इथं बघू शकता टोटल 5 पिल्ले आहे. एक पूर्ण काळं, 3 ब्राऊन आणि व्हाईट कलरची मिक्स आणि एक व्हाईट आणि कोणता कलर आहे गोल्डनमधून. म्हणजे तुम्ही बघू शकता जे माणसं इतकं खर्च करून विदेशी कुत्रे आणतात परत त्यांना विकत, त्यांच्यापेक्षा लो मेंटेनन्स आणि खूप जास्त लॉयल आणि काय म्हणतो अजून त्याला अजून खूप काही ते सगळे आपल्या देशी कुत्र्यांमध्ये आहे. पण लोकांना एवढं कळत नाही की देशी कुत्रे सोडून ते विदेशी कुत्रेच कावर घेतात. असो, त्या लोकांनाच माहिती कावर घेत असतील ते. पण याच्यामध्ये बघा काय कमी आहे. तर चला आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.